नेपाळमध्ये पैदा झालेली जातीवाद अवलाद नितेश राण्या, तुला एवढी मस्ती आली का रे? उद्धव साहेबांवर टीका करतो. अरे तू, तुझा बाप दलाल, तुझी खानदान दलाल, अरे एजंटची अवलाद, सुपारीखोर, दुसऱ्याकडे दलाली घेऊन भुकणारा कुत्रा, आणि तू उद्धव साहेबांना बोलतोय मी गब्बर आहे, गब्बर असं सांगतोय. अरे गब्बर काय करत होता? गब्बर गोर गरिबावर अन्याय अत्याचार करणारा होता. गब्बर गोर गरिबाचे घर लुटणारा होता. दरोडे टाकणारा गब्बर होता, दरोडे टाकत होता. आणि तू स्वतःला गब्बर म्हणतोय, म्हणजेच तू जातीवादी अवलाद आहे. तू महाराष्ट्रावर दरोडा टाकतोय. तू भाजपचे दलाली करून तू महाराष्ट्र लुटायचं काम करतोय. तू महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तू दलाली केलेली आहे, दलाली घेतलेली आहे. म्हणून तर कधी मराठा समाज बांधवांच्या विरोधात बोलतोय, कधी मुसलमान समाज बांधवांच्या विरोधात बोलतोय. जातीय तेढ निर्माण व्हावं म्हणून दंगल घडवण्यासाठी कधी ओबीसीच्या विरोधात बोलतोय. म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकांची डोकी भुडकावून दंगल करण्याची ती तू दलाली घेतलेली आहे. एक दलाली खोर नित्या, दलाली करण्याचा धंदा बंद कर. आणि लक्षात ठेव, गब्बरची हालत कशी झाली होती तशीच तुझी हालत होणार आहे. आणि त्याच पद्धतीने तुला लास्टना मरावं लागेल. लक्षात ठेव. अरे देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्याकडे माझी मागणी आहे. या असल्या दलालखोर नितेश राणे याचा बंदोबस्त करा, नाहीतर आमचं सरकार आल्यावर तुमच्या डोळ्यासमोर नितेश राणेची काय हालत केली जाईल लक्षात ठेवा. आणि नित्या, चपट्या तोंडाच्या महाराष्ट्रात आग लावण्यासाठी दलाली घेतलेली अवलाद, तू काल एका कार्यक्रमाला जात असताना त्या मस्जिदीकडे बोट करून गोळी झाडण्याचं काम करतो, हात दाखवतोय. पण नित्या लक्षात ठेवा, आता तुझ्या पापाचा घडा भरलाय. आता वेळ आलेली आहे. तुझं हात कलम केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.